आमच्या पूर्वजांनी 46 वर्षामध्ये या मंदिराला बांधलंय आणि तू म्हणतो की हे पाडून टाका, मी 3 दिवसामध्ये उभं करील. बायबल सांगतं की येशू त्या दगडांच्या मंदिराविषयी नव्हता बोलत, येशू त्या ठिकाणी त्या चिऱ्यांनी बांधलेल्या मंदिराविषयी नव्हता बोलत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त आता त्या मंदिराच्या ऐवजी आपल्या शरीराला मंदिर म्हणून मंडळीसाठी देणार होता. बायबल सांगतं की तो मेला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याने एक मंदिर देवाला पाहिजे होतं ज्याच्यामध्ये देव राहणार होता. त्या मंदिराची स्थापना त्याने केली. सगळ्यात पहिलं नवीन कराराचं पवित्र केलेलं पुन्हा पाडून बांधण्यात आलेलं मंदिर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. कारण त्या मंदिरामध्ये फक्त यहुदी लोकच गेले असते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने देवाला भेटण्यासाठी स्वतःच्या शरीराला मंदिर केलं, यासाठी की परराष्ट्रीय विदेशी लोक, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या गोतीचे, वेगवेगळ्या वंशाचे लोक त्याच्या शरीराच्या द्वारे देवाशी जोडले जावे आणि त्यांना देवाची आराधना त्याच्या शरीराच्या मार्फत करता यावी.